बरीच सेवा करता. अरे ते काय हे ते जाम पण दे. अरे जाम पण लावून बाहेर लागता. मग ते ब्राऊन वाले पण काढ. झाले संपले 4च. अरे अजून हवे 5-6 तरी भूक लागली. खरंच भूक लागली. ऐशे झट्टा नाही बोला. तो टोपर तसाच आहे. तो तसाच राहतो भात. हाय ते खात राहतोस ते. कोंबड्यांक घाल. हा तो बाहेर बघ ढिगभर भात कोंबड्यांना घातलेला आहे. आता का बोलायचं. कोंबडी बी खावं ना. मग आता का करायचं. ब्रेड काय नाही काय या बटर अमूलवालं डीमार्ट मध्ये आणलेले बारके ते बटरचं कोणीच हे करू त्या पाणीचा तो पण काढायचा ना प्लेटवाला होतो प्लेटमध्ये येतो काढून टाक बाहेर. तर आपला नाश्ता तर झालाय रेडी. इकडे ब्रेड चहा इथं पाणी साठला ते ह्याचा काढून टाकू तो ते आपण हे सोडले ना तेव्हा तर पाणी साठला त्याचा. लाईट येते जाते त्याच्यात हे वरती पाणी पडतं ते ह्याच्यात फ्रीजर मध्ये ठेवतो तो बर्फ बोलते ब्रेड यो बटर. इकडे आपलं ट्रॅक्टर तर चालू केलेलं आहे पण त्याचं काय चालू होतं हे बघा. इकडून एक राऊंड मारलंय हे असं एक राऊंड तर मारलं तिथे जाऊन ते बंद पडले. नमस्कार मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्याला इकडे पेरायचे आहे डाळ. हे इकडे भाजून तर वगैरे घेतलेलं आहे. जेव्हा आपले गडी लोक होते तेव्हा ट्रॅक्टर तर आपण सुधारवून आणलं पण ते तिथून एकच फक्त अर्ध्यापर्यंतच आणून इथं बंद पडले. प्लग वगैरे पण नवीन टाकला आहे. तर प्लग वगैरे आता मी मशीनचा आणून टाकला आहे फवारणीच्या मशीनचा. बघूया आता चालू होते काय कारण काय माहीत नाही जरासं चालते परत बंद पडते. काय झालं काय माहीत नाही. त्या दिवशी तर दाखवून आणला ट्रॅक्टर त्याच्यानंतर परत हा असा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. तर आता प्लग चेंज केला आहे. प्लग चेंज केल्यानंतर तरी बघूया चालतं काय. तर आपण जरा स्टार्ट मारून बघूया चालू होतं आहे काय. झालं तर ठीक नाहीतर मग परत उसको अस्पताल लेके जाना पडेगा. सोटक्याचं खेळ आहे सोटक्याचं खेळ. जसं काय माहिती ना आता पावसाळा चालू झाला की डॉक्टरांची भर होता तसं ते निमताचं बावलं झालं त्यांची भर. त्या दिवशी 250 रुपये घातलेले प्लगला तेव्हा चालू झालं व्यवस्थित चांगलं चाललं होतं. आता देखील चाललं होतं. इकडे आल्याच्यानंतर फाळ वगैरे लावल्याच्यानंतर परत आता त्याला काहीतरी प्रॉब्लेम चालू झाले. तर आता बघूया आपण पहिल्यांदा स्टार्ट करून त्याच्यानंतरच समजेल कसं काय ते. मी आता एकटाच आहे इथे माझ्यासोबत कोणी नाही. मामू होता तो आपला गेला आहे राजापूरला. ऊन देखील लागते तेवढंच. पावसाने काय पाठ फिरवली आहे. पाऊस काय लागायचं नाव घेत नाही. दुष्काळग्रस्त पडणार आहे. ज्या एकेकाळी असं पडलं होतं की आता हवामान खात्याने सांगितलं फक्त 20% पाऊस पडणार आहे. जर 20% पाऊस पडला तर ही दाढ पेरलेलं काय करायचं लावायचं कसा लावणी सब करता करविता वहीच है. अभी देखते पहले ट्रैक्टर चालू होता है क्या. चीनू तू काय कामा ना सारखं फोन करत होतस तो. टायमिंग झाल्यावर फोन करायला नको. कशा काय आणलं काय ना त्याच्यात चिकन पाठी आणलं तर ते काय एका ठेवलं होतं जाणे तो लेट इलो आता घेऊन आलो. काय करतं गे कोंबड्यांका उघडलेला नाही कसे
एवढ्या लवकर कशा उगाच एवढ्या लवकर अजून दिवस खायचा अरे पण काळोख पडल्यावर मग ती तिकडे गेला जाय नाही कोण नाही नेत राहू देत खाऊन आली काय त्या पोराक सांगायचं जरा त्यांना बाहेर याना करू देत कल काय भुरळ पडली होती जागता लाग नाही आवलेला त्यापासून त्यांना लवकर आतमध्ये टाकता जरा फिरवक नाही देत त्यांना चला आपण थोडासा जरा नाश्ता करूया चहा वगैरे पिऊया पाणी देतो कुणी बघ आता बरं उपसार हा मग बरं हात पाय धुतोय. तसं बरा चहा मी पण नाही पिली. दूध काय दूध संपला 2 लिटर दूध आणलेलं आहे काय काय आणलं बाजारात ते बघ एवढाच एवढाच नाही तर अजून काय आणू भेंड्याची भाजी करूची मके टाकले मके शिजवून आता मटण गरम करता तर मटण त्या टाकून दे ना. कशा भेंड्याची भाजी तू खा अरे पण आला टाक आला किसून कशा चायत टाकाय हा किसून टाकू जास्त मी चेचून टाकते चेचून नाही टाकायचा किसून एवढा टाकायचा सकाळी मला टाइम नसतो हो काय म्हणजे सकाळची चहा अजून जरा हा म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजलं तरी तो टोप खाली किलोचं एवढं टोप मग दिवसभर करायचं हा बरोबर दिवसभर तुम्ही नव्हताच ना मग म्हणून संपली असती. हा म्हणून तो आई नव्हती ना सकाळी बाजारात गेलेली त्याच्यामुळे ती चहा एवढी उरली नाही तर सकाळची चहा संध्याकाळी नसतात संध्याकाळची चहा रात्री सकाळी नसतात आता टोबर बनवण्याची आहे रात्री सपत जेवस आहे तरी म्हणताय बनवलंच नाही मी म्हटलं नाही बनवलं आहे ती सगळं आता टाकून देऊ बरं गवारची भाजी तुझ्यासाठी आणलेली आहे. गवार खायला कसं यू आर गवार लय लाडा दिला की कसं काय नाही मी काय बोलले काय काय बघ आता पडली असते चांगली सनसन हा तर आता काय काय तर काय काय तर एवढी मस्ती नाही अति नाही करायचं काय जेवढंच ते हा जेवढ्याक तेवढी काय हा मी टोपाच जाईन परत आवाज म्हणत माझ्या पोराक मारता सांगणार मी नाही सांग भीतो मी खयत न्यू फॅमिली मेंबर्स हॅलो हॅलो बिझी झाले पण एकदम माणसोळी आहे ती मांजरा आणलं होता लय लांबसून आणलेली ती आता जस्ट त्यांना आपण घेऊन आलोय न्यू मेंबरला एवढी भूक लागली पिशवीतनं टाकून घेऊन आलो बॉक्सात तर कसे माणसोळी असल्यामुळे ना ती गप्पा पण राहिली जास्त बोंबटली पण नाही मला थोडी भीती वाटत होती म्हटलं मध्येच म्हटलं यांना शॉस बीस भेटत नाही की काय नाही तर म्हटलं पडायची तशी मारणारच किती मी कुठून आणलेलं राजापुरात तिकीट टाकून आणलेलं आणि तिकीट तर सामान वगैरे पण होतं असं पण एक त्याला हवाच आहे मी रस्त्या आधी पहिला घरी जायच्या आधी रस्त्यावर उघडून बघितलं आहे की नाही ते बाहेर नाही येला तिकीट ठेवलेलं बाई गाडीत स्कूटीमध्ये मग तो खोलून बघितलं तेव्हा बाहेर नाही येला बघितलं व्यवस्थित आहे की नाही मग त्याला पुन्हा तसंच बंद तर केलं बघता बघ कसा दुसरा नाही गेला तो पायाखाली बाहेर गेला होता खा 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 खावा 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 मजा आजपासून नवीन घरात मजा करा तो पोपट बघ कसं गप राहिलो इल्याबरोबर मी इल्याबरोबर गप राहिलो नाही तर वरसर आवाज येत होता त्याचा पोपट त्याचा माहिती आहे नाही तर दणकं भेटते इकडे आहे आपली टी व्ही चालू आपण पिक्चर बघत होतो तो हम दिल दे चुकता काहीतरी आहे ऋतिक रोशनचं खाई गेली आता त्यांचा पोट झालंय ठेवून दे तसाच खाती मग खाटी गेले राहून दे गेली कम 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 गुड गर्ल भारी आहेत ना
पर्शियन होता पण त्या असाच होता पर्शियन. जा सगळी खाटी पिटी राखून ये जा पहिला बघून ये काय 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 आहे का. घर बघून ये, घर फिरून यावं. जावा जावा घर फिरून यावा. घर फिरून यावा. ठेव कशी उचल तू. मग कशी उचलू तू? म्हणून सांगते बॅचलर लाईफ ही. मी जस्ट असं ना एक ऐकलं होतं, असं वाटतं की बॅचलर असताना की लग्न करावं आणि लग्न झाल्याच्या नंतर होतं की बॅचलर लाईफ तीच खरी चांगली लाईफ आहे. काय झालं एवढं तुला? मी सांगतोय. मतलब हे बोलायचं काय? बोलायचं म्हणजे बोलायचं ते समजणे वालों को इशारा कॉपी कॉफी यू नो. कॉफी त्याच्यामुळे समजून जावा. असं काय नसतं. समजून जावा. एक महिन्यातच कंटाळा आणि काय झालं एवढं चम्माटे माझी कसं बायको बोलायचं? चांगली आहे, मी नाही कंटाळली. काय करतो तू? तुला भाजी नको ना? म्हणून तू सुकटा भात की काय? नाही तर काय. अरे देवा, क्या बोलेगा. बळ्याचा सुकाट. भाजी नको, सोन्यासारखी भाजी बनवलेली. सोन्यासारखी भाजी बनवली आणि ती भाजी नको म्हणता. तुला ना चटका द्यायला पाहिजे. आणि आणि काय? मी सांगितले की भात म्हणू. हा मग काय खाशील? खाल्ली असती भाजी. हा बाका नाही. Yeah.